आपण अंबडच्या सभेपूर्वीच राजीनामा दिला। राजीनामा स्वीकारायचा की नाही ते मुख्यमंत्र्यांनी बघावं। मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल। राजीनामा स्वीकारला नसल्याने मंत्रिमंडळ बैठकीत छगन भुजबळांचा दावा। उपसभापती नीलम गोऱ्हेंचा छगन भुजबळांना घरचा आहे। राजीनाम्याची अवस्था रुग्णासारखी। राजीनामा प्रकरणावरून नीलम गोऱ्हेंचा भुजबळांना टोला। मनोज जरांगेंचा उद्यापासून आळंदी, नवी मुंबई, नाशिक दौरा। 6 तारखेला आळंदीला कार्यक्रम, 7 तारखेला नवी मुंबई आणि चेंबूरमध्ये कार्यक्रम। 10 फेब्रुवारीला बैठक घेऊन उपोषणाला बसणार। अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंची माहिती। राज्यातील काही जण सरकारची सुपारी घेऊन बोलतायत, मनोज जरांगेंचा आरोप। पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगार आसिफ दाढीचा अजित पवारांसोबतचा फोटो व्हायरल। आसिफ दाढीवर अनेक गंभीर गुन्हे। अजित पवारांची त्यानं भेट का घेतली याचं कारण अद्याप अस्पष्ट। श्रीकांत शिंदेंचा सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण? फोटो ट्विट करत संजय राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल। सत्कार करणारी व्यक्ती कळली की गुंडशाही पोचणारही कळेल, राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांच्या ट्विटनंतर युवा सेनेच्या अनिकेत जावळकरची हकालपट्टी। श्रीकांत शिंदेंसोबत जावळकर यानंच गुंड हेमंत दाभेकरची भेट घडवून आणली। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी ही कारवाई केली आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली। महेश गायकवाड यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेनंतर आता सोशल मीडियावर रील वॉर। गणपत आणि महेश गायकवाडांच्या समर्थकांकडून रील्स व्हायरल। उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्याचा दुसरा दिवस। राजापूर जवाहर चौकात उद्धव ठाकरेंची सभा। राजन साळवेंच्या एसीबी चौकशीवरून उद्धव ठाकरेंचा इशारा। दिवस बदलत असतात, सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी बदलल्याशिवाय राहणार नाही, ठाकरेंचा इशारा। मागच्या 4 पिढ्यांची संपत्ती आपल्याकडे आहे, यापुढे खोके म्हणाल तर सहन करणार नाही, मंत्री दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा। भाजपला केवळ पीएमएलए हा एकच कायदा माहिती, या कायद्याचा वापर करून भाजप विरोधकांचा पक्ष फोडतो, खासदार संजय राऊत यांची टीका। एकनाथ शिंदेंकडे कोट्यवधी रुपये असल्याचा गणपत गायकवाडांनी आरोप केलाय, मग ईडी सीबीआय कुठे आहे? खासदार संजय राऊतांचा सवाल। अजित पवारांच्या शरद पवारांवरच्या टीकेवरती खासदार संजय राऊत यांची खरमरीत प्रतिक्रिया। अजित पवार इतके निर्दयी होतील असं वाटलं नव्हतं, तुमची ओळखच शरद पवारांमुळे, राऊतांचं वक्तव्य। अजित पवारांचं शरद पवारांसंदर्भात वक्तव्य भयानक। ज्यांनी समाजात स्थान दिलं त्यांच्याबद्दल असं बोलणं अयोग्य, आमदार अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केला। आव्हाडांचा सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न। शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांपासून सावध राहायला हवं। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं वक्तव्य। 10 फेब्रुवारीला बैठक घेऊन उपोषणाला बसणार। अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंची माहिती। राज्यातील काही जण सरकारची सुपारी घेऊन बोलतायत, मनोज जरांगेंचा आरोप। मुंबईच्या अंधेरीतील गोखले पुलाची आमदार ऋतुजा लटके यांच्याकडून पाहणी। महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती। शासनानं 1 लाख कोटी रुपयांची कामं मंजूर केली। कामं सुरू झाल्यावर राजकीय विरोधक काम बंद करण्याचे प्रयत्न करतात, नंतर मारहाण करतात, यामध्ये पैशांचीही मागणी केली जाते। अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसलेंचा आरोप। नाशिकमधील आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधी रुपयांचं घबाड जप्त। 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटं जप्त। सलग 4 ते 5 दिवस छापेमारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।